हा, स्क्रीन दिसतंय ना? हो, दिसतंय सर. 18वा अध्याय, शेवटचा अध्याय. हो. या अध्यायामध्ये अर्जुनाने काही प्रश्न पण विचारलेत आणि भगवान कृष्णांनी आपल्याला नेमकं या भगवद्गीतेतून काय घेऊन जायचंय आपल्या आयुष्यात, हे आपल्याला या भगवद्गीतेमध्ये कळणार आहे. त्यामुळे आपण सुरू करूया विषयाला डायरेक्ट. अथाष्टादशोऽध्यायः अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगळे वेगळे जाणू इच्छितो. एक गोष्ट महत्वाची, या प्रश्नाचं महत्व लक्षात ठेवा. संन्यास आणि त्याग. आता आपण संन्यास नाही घेतलेला आहे, आपण गृहस्थाश्रमात आहोत. आपण गृहस्थाश्रमात जर आहोत तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, म्हणजे आपला गृहस्थाश्रम संन्यास म्हणजे आपण म्हणतो ना ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, त्याला जे महत्व दिलंय आपल्या हिंदू धर्मात, तर मी गृहस्थाश्रमात राहून मी संन्यासी कसा होईल, मी संन्यस्त वृत्तीने कसा होईल, हा जो त्याला प्रश्न होता. कारण त्याला युद्ध करायचं होतं. युद्धाचे परिणाम जबरदस्त होणार. अक्षरशः कुरुकुल समाप्त झालं. 100 कौरव मारल्या गेले. द्रौपदीचे 5 पुत्र मारल्या गेले. अश्वत्थाम आपला अभिमन्यू मारल्या गेला. दृष्टद्युम्न, द्रुपद सगळे मारल्या गेले. आज अख्खं कुळ आणि त्यांचे आपते नातेवाईक होते, सगळं संपलं. मग आता जर समजा जर का युद्ध करायचंच असेल तर मग याला कसं सहन करायचं, याला कसं एक्सेप्ट करायचं? कारण मी माझं कर्तव्य करणार, पण त्या कर्तव्यातून त्याचा जो फॉलआउट आहे, त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्याच्याकडे आता त्याचं लक्ष गेलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की कुठपर्यंत विचार करायचा कॉन्सिक्वेन्सेसचा, परिणामाचा विचार कुठपर्यंत करायचा. म्हणून प्रश्न मार्मिक आहे. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. श्री भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचार कुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. काही एक आपल्याकडे म्हणजे काय म्हणतात त्याला, एक फार मोठा धारा प्रवाह आहे. काम्य कर्म जे आहे त्याचा त्याग करा म्हणजे संन्यास, है ना. आता काम्य कर्म कोणते? आपण जॉब करतो. आपण जॉब का करतो? कारण आपल्याला पैसे पाहिजेत. आपल्याला पैसे का पाहिजे? कारण आपल्याला घर चालवायचंय, आपल्याला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचंय. काम्य कर्म, है ना. मला काहीतरी एक विशिष्ट उद्दिष्ट आहे म्हणून मी पुत्र कामेष्टी यज्ञ करतोय, काम्य कर्म. आपले बरेच कर्म जे असतात ते काम्य कर्म असतात. कारण आपलं आयुष्य जे आहे, या आयुष्यामध्ये आपल्याला जोपर्यंत, कारण तुम्हाला शरीर दिलंय ना, स्थूल शरीर दिल्यामुळे त्याचं पालन पोषण केलं पाहिजे, त्याला अन्न पाणी दिलं पाहिजे. अन्न पाणी निवारा या ज्या बेसिक नीड्स आहेत, या जर पूर्ण केल्या नाही तर मग ते शरीर कसं जगणार? त्यामुळे शरीराला जगवण्यासाठी आपल्याला हे सगळं काम्य कर्म करावे लागतात. लक्षात आलं? त्यामुळे काम्य कर्म जे आहे ते काम्य कर्मच करायचं नाही. मग काय करायचं? भिक्षा मागायची ना. शरीराला जास्त शरीराचे जास्त लाड करायचे नाही. शरीराला काय काय पाहिजे? घर पाहिजे. घरात राहायचं नाही, वनात फिरत बसायचं. संन्यास आश्रम आपल्याकडे जो सांगितलेला आहे, त्या संन्यास आश्रमामध्ये त्यांनी संसार जाळून टाकला. त्यांनी आता भगव घेतलेला आहे. त्याचं कुठेही घर नाही, त्याचे कुठेही आता नातेवाईक नाही. त्यांनी सगळे संबंध तोडून टाकलेले. फक्त एकच संबंध आहे, परमात्मा आणि जीवात्मा याचं जे संबंध आहे तेवढाच आहे. आत्मक्रीड, आत्मरती. कारण आपल्या एनालिसिस मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, आपण मागच्या वेळी उदाहरण पण घेतले होते. मी माझ्या खिशामध्ये 500 रुपये ठेवले. त्या 500 रुपयाचं मी किराणा घेतला काय, भाजी घेतली काय, कपडे घेतले काय, मी वेगळे वेगळे व्यवहार करू शकतो. या वेगळ्या वेगळ्या व्यवहारामध्ये महत्वाचा टप्पा कोणता आहे? माझ्या खिशामध्ये असलेली कॅश. जर समजा जर का कॅश ट्रान्झॅक्शन झालं तर तुम्हाला कुठलाही व्यवहार करता येतो. तुम्हाला जीपे करून, तुम्हाला आरटीजीएस करून तुम्हाला लाखोचा व्यवहार करता येतो, है ना.
उदाहरण देतोय. म्हणजे थोडक्यात महत्वाचं काय आहे, हा ट्रान्झॅक्शन. इकॉनॉमी चालवण्यासाठी महत्वाचं काय आहे? इकॉनॉमी चालवण्यासाठी जे महत्वाचं आहे, ते जे आहे त्याचं जे आपल्या समोर आहे की कॉइन. त्या कॉइनमध्ये एक जीवात्म भाव आहे, म्हणजे डिनॉमिनेशनचा भाग आहे आणि एक राजमुद्रा आहे, परमात्मा भाव आहे. मग जर तुम्ही टोटल एनालिसिस केलं तर टोटल एनालिसिस मध्ये जीवात्मा आणि परमात्मा हे दोनच फक्त राहतात. बाकी सगळं गौण आहे ना. भाजी घेतली काय, किराणा घेतला काय, है ना? किंवा तुम्ही अजून कुठली वस्तू घेतली काय, शेवटी तुम्हाला कुठलाही व्यवहार करता येतो हे महत्वाचं आहे. का करता येतो? इकॉनॉमीच्या बेसिसवर. म्हणून इकॉनॉमी कशावर चालते? हा जो एक आपल्याकडे मुद्रा जो आहे, हा मुद्रा जो लॉन्च केलेला आहे त्याच्यावरती इकॉनॉमी चालते. मग त्याला पकडून ठेवा. बाकी सगळं गौण आहे. तर मग शरीर जे आहे, या शरीराला पोषण तर करावं लागेल. तो संन्यासी जरी असला तरी भिक्षा मागे तो काय करतो, त्याला मिनिमाइज करतो. बाकी त्याच्या कुठल्याही वॉन्ट्स नसतात. आपल्याला काय हवं असतं, थोडं एन्जॉयमेंट पाहिजे, टीव्ही पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग जर का टीव्हीवर सीरियल येत असेल तर सीरियल पण बघायला पाहिजे, असं ते वाढत जातं. म्हणून काम्य कर्म जे आहे, त्या काम्य कर्माचं डायमेन्शन आपण आपलं ठरवू शकतो, कारण आपण संसारात आहोत. म्हणून कित्येक पंडित काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास मानतात. तर दुसरे काही विचार कुशल लोक सर्व कर्मांच्या फळांच्या त्यागाला त्याग म्हणतात. दॅट इज अ बेटर ऑप्शन आपल्यासाठी. कारण आपण कर्म केलं त्याचं फळ आपल्याला हवंय. ते जे आपल्याला त्याचं फळ हवंय, त्या फळामुळे काय होतं, संसाराची आसक्ती राहते. कारण कर्म या जन्मात केलं, त्याचं फळ 10 जन्मानंतर, 20 जन्मानंतर मिळेल. दुसऱ्या अध्यायात भगवान कृष्ण सांगतात त्यांना, कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. फक्त कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये नाही. मग त्यानंतर त्याच्यामध्ये त्या फळाची अपेक्षा करणं म्हणजे तुम्हाला अजून 10 जन्म घ्यावे लागतील, 20 जन्म घ्यावे लागतील. तो जो भाग आहे, कारण कर्म जो आहे हा संसाराचा भाग आहे. आणि कर्म जो आहे हा जर संसाराचा भाग असेल, तर मग ते कर्म जे आहे ते संसाराचा भाग आहे. म्हणजे तो त्या पिक्चरचा हिस्सा आहे, जिथे आपल्याला रोल प्ले करायचा आहे. त्या रोल प्ले करण्यासाठी शरीराला जे काही अन्न पाणी द्यायचं असेल, त्याच्या ज्या काही आवश्यकता असतील, त्या सगळ्या पूर्ण करून तुमचा रोल प्ले करा ना. पण तो जो त्याग आहे, त्या त्यागाला लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. कारण ते कर्म जे आहे, ते कर्म तुमच्या आधी पण लोकांनी केलं होतं. आपण जे करतोय ते पण आहे आणि याच्या नंतर पण लोक कर्म करतील. त्या त्या काळामध्ये तसे तसे लोक येतील, ते कर्म करतील. त्यांच्याकडनं परमेश्वर ते कर्म करून घेईल आणि मग त्यानंतर त्यांचा एक्झिट होईल. याच्या आधी पण, याच पुण्यामध्ये याच्या आधी पण लोक होते, त्यांनी त्यांचे कर्म केले. आता ते कुठे गेले? आज जर का ते नाही आहेत, त्यांनी जे कर्म केले ते इतिहास जमा झाले. तुम्ही त्याचा आज म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांचा त्या इतिहासाला रिव्हिजिट करू शकता, त्यांच्या आयुष्याकडनं तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. पण आज ते लोक परत नाही येऊ शकत. म्हणून लक्षात ठेवा, सर्व कर्म जे आहे ते कर्म संसाराचा हिस्सा आहे, म्हणून त्याच्या फळाचा त्याग केला. किंवा त्या कर्माच्या बाबतीत ज्याला एक बेसिक आसक्ती आहे की हे कर्म जे आहे, ही कर्माची गाठोडी जी आहे, ही मी करतोय. ऍक्च्युअली तसं नाही आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण तुम्हाला सांगतील, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानि मायया. मी कर्म करतोय ही हा भ्रम काढून टाकतो. जर समजा का हा काढून टाकला तर तुमच्याकडनं ईश्वर कर्म करून घेतोय. ही भावना अगदी तुमच्या मनामध्ये पक्की ठेवा. म्हणून भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी ते इनपुट्स देतात. यत करोशी यजस्नाशी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मद अर्पणम. मला अर्पण कर. थोडक्यात कर्म करा, ते कर्म जे आहे ते परमात्म्याला अर्पण करा. म्हणजे थोडक्यात संसारामध्ये कर्म आहे, संसाराचा भाग आहे, हे समजून उमजून काम करा. दुसरा ऑप्शन कर्माच्या फळांच्या त्यागाला त्याग म्हणतात. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण यज्ञदान तप कर्म न त्याज्यमिति चापरे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम इति च अपरे. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जो कृष्ण आहे आता याच्यावर फोकस करतील. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून ती टाकणे योग्य होय. आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही. आता कल्पना करा, जे लोक सगळा संसार त्याग करून हिमालयात गेले किंवा तथाकथित संन्यासी झाले,
है ना. मग त्यांनी भगवं घातलं. आपल्या समाजामध्ये ज्यांनी भगवं घातलंय त्याच्या बाबतीत एक स्वाभाविक आदर असतो, है ना. मग काय होतं, ते म्हणजे काय म्हणतात त्याला मठाधीश होतात, मोठे-मोठे त्यांच्याकडे म्हणजे मग ते त्यांचं त्यांना जे महत्त्व प्राप्त झालंय त्याचा सदुपयोग पण करू शकतात, दुरुपयोग पण करू शकतात. बेसिकली काय माहिती का, तुम्ही संन्यास घेतला ना, मग संन्यास घेतल्यानंतर तुमचा आणि परमेश्वराचा एवढाच संबंध फक्त ठेवायचा. बाकी तुमच्याकडे स्वतःचं असं काहीच नाहीये. तुमच्याकडे जे काय आहे तो दंड, तो कमंडलू, त्या खडावा आणि तुम्ही घातलेली लंगोट याच्या पलीकडे काही नाही. रजिस्टर्ड फ्लॅट म्हणजे रजिस्टर्ड ओनर ऑफ द फ्लॅट, रजिस्टर्ड गाडी, कोट्यावधी रुपये होता, त्याचा मालक होता. संन्यास घेतल्यानंतर ते जे आहे ते पण काय कुठेही शरीर जर पडून गेलं जंगलात, तर हे सगळं तुमच्याकडे काहीच नव्हतं. एवढं मिनिमाइज करून ठेवायचं. तो भाग आता गौण झाला. आता काय झालं माहिती का? भगवं घातलं की लोकं महत्त्व देतात. म्हणून लोकं मायग्रेट करतात आणि या कलियुगामध्ये आपल्याला असे लोकं भेटतात, की ज्यांनी भगवं घातलेलं आहे. पण ते सगळे म्हणजे त्यांचे विचार बघा, त्यांचे आचार बघा, त्यांचा व्यवहार बघा. तुमच्या लक्षात येतं, की हा खऱ्या अर्थाने संन्यास नाहीये. संन्यास जर समजा का तुम्ही घेतला असेल, तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये कशाला गुंतून पडता? समाजाला मार्गदर्शन करा, नो प्रॉब्लेम. त्या काळी पण लोक करत होते, ऋषीमुनी होते, मार्गदर्शन करत होते. पण ते ऋषीमुनी कसे होते? अत्री ऋषी बघा, गृहस्थाश्रमी होते. वशिष्ठ ऋषी बघा, गृहस्थाश्रमी होते. बरेच ऋषी गृहस्थाश्रमात राहून स्वतःची तपश्चर्या करत होते आणि लोकांचं मार्गदर्शन करत होते. काय आपण त्यांना महत्व देत नाही का? आपण त्यांना पण महत्व देतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, की हा जो भाग आहे, हा आपल्याला व्यवस्थित अॅनलाईज करायला पाहिजे, की जर समजा जर का सर्व कर्मांचा त्याग केला, कारण कर्म बंधनात पाडतात. तर मग भगवान कृष्ण म्हणतात आहेत ना 3ऱ्या अध्यायामध्ये क्लिअरली, की कर्म जे आहे, कर्म ज्यायो ही अकर्मणा, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. म्हणून भगवद्गीता वाचल्यानंतर लोकांमध्ये वैराग्य आलं. त्यांनी कर्माचा त्याग केला. त्यांनी कर्माचा त्याग केल्यामुळे काय झालं, समाजामध्ये एक विषण्णता आली आणि समाज स्वतःचं रक्षण करू शकला नाही. म्हणून लोकमान्य टिळकांना जे गीता रहस्य लावायला लागलं, त्यांनी परत कर्माला टेबलावर ठेवलं. कर्ममय जीवन आहे, कर्म करा, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचंय, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे म्हणणारी व्यक्ती होती. त्या काळामध्ये टिळकांच्या सभेला 5-5 लाख लोकांची गर्दी असायची. त्यांनी लोकांना मोटिवेट केलं. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळ जी होती ती पुढे नेली. कर्म एक पर्टिक्युलर उद्दिष्ट ठेवलं, की मला कर्म करायचंय. कारण परिस्थिती तशी होती. देश परतंत्र होता. 1000 वर्ष देश परतंत्र राहिला. संन्यस्त वृत्ती जी आहे ती माणसाला हिमालयाकडे घेऊन जाते आणि मग समाज कसा चालणार, मग समाज प्रतिकार कसा करणार, स्वतःचं रक्षण कसं करणार आणि मग त्यानंतर विदेशी आक्रमण होतात. आज पण तशी परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला पण जागरूक राहून आपण आपले कर्तव्य, आपण हे सगळं करून देखील आपण संन्यस्त राहू शकतो. हे भगवान कृष्णांनी अनेक ठिकाणी 4था अध्याय 5वा अध्याय सगळीकडे सांगत गेलेले आहेत, की आपल्याला आपले कर्म करून. म्हणून भगवान कृष्णांनी यज्ञ दान तपकर्म न त्याज्य मितीच्या परे, अनेक विद्वानांचे अनेक मतांना मांडून समोर, मग त्यानंतर भगवान कृष्ण म्हणतात, आता माझं मत, माझं निश्चित मत मी तुला सांगतो अर्जुना. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. बघा, आता याच्या आधी त्यांनी काही काही शब्दांचं जे अनालिसिस केलं ते आपण बघू. स्त्री, पुत्र, धन इत्यादी प्रिय वस्तूंची प्राप्ती होण्याकरिता, तसेच रोग संकटादींचे निवारण होण्याकरिता जे यज्ञ, दान, तप, आपण नोकरी करतो तसं, आणि उपासना वगैरे कर्मे केली जातात त्यांना काम्य कर्मे म्हणतात. नंतर मग ईश्वराची भक्ती, देवतांचे पूजन, माता पिता आदी गुरुजनांची सेवा, यज्ञ दान तप, तसेच वर्णाश्रमानुसार आजीविकेने गृहस्थांचा निर्वाह, याप्रमाणे शरीरासंबंधी खानपानादी जी काही कर्तव्य कर्मे आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी इहलौकिक व पारलौकिक अशा सर्व कामनांचा त्याग करणे, यालाच सर्व कर्मांच्या फळांचा त्याग म्हणतात. या सगळ्या गोष्टी करा, कारण शरीर जे आहे, हे शरीर तुम्हाला या सर्व पुरुषार्थ करण्यासाठी साधन दिलेले आहे आणि या साधनाचा उपयोग केलाच पाहिजे. हे साधन चांगलं राहिलंच पाहिजे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही.
पण हे साधन जे आहे हे साधन आहे, ही उपाधी आहे, ही परमनंटली तुमच्या आणि माझ्या बरोबर राहणार नाही. हा जर समजा जर का भाग प्रामुख्याने असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हे बघावं लागेल की हे जे साधन आहे, या साधनाची म्हणजे सुरुवात आणि याचा अंत कसा होतो. तो जो अंत आहे तो म्हणजे काय म्हणतात, समर्थ रामदास पण मांडतात येतं तुमच्या समोर. ते म्हणतात आहेत ना, मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे शोभत्या ते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. याचा तुम्ही जर टोटल एनालिसिस केलं तर प्रत्येक जण जो आहे तो फक्त हा विचार करतोय, त्याला असं वाटतं की मी नाही मरणार, तो मेला. पॉसिबलच नाही. ती जी वेळ आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहे की तुम्हाला या देहाचा त्याग करावा लागेल. कारण या या देहाचा जे काय टाइम फ्रेम आहे त्याला एक म्हणजे काय म्हणतात, त्याला जी गती दिलेली आहे त्याप्रमाणे तो देह मिळाला. ते विशिष्ट कर्म निहित कर्म झाले आणि मग त्यानंतर तुम्हाला या स्टेजवरून जावं लागेल. कारण हे विराटाचं जे डायमेन्शन आहे, इथे कुठलीही गोष्ट परमनंट नाही आणि इथली कुठली गोष्ट स्थिर नाही. मग हिरण्यगर्भाच्या डायमेन्शन मध्ये स्थिरता आहे, परमनन्स आहे. कारण त्याच्यामध्ये तुमचं स्थूल शरीर आहे, ते बऱ्यापैकी परमनंट आहे. कारण ते जे आहे त्या स्थूल शरीरामध्ये तुमचे पंचप्राण, तुमचे काय म्हणतात त्याला ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये आणि मन आणि बुद्धी हे त्याच्यामध्ये आहे. ते त्याचं डायमेन्शन आहे, ते बऱ्यापैकी परमनंट आहे. कारण ते अविद्याजन्य आहे. आणि मग त्यानंतर ईश्वराचं डायमेन्शन आहे, जिथे तुम्ही अकाउंट उघडून ठेवलाय तुमचं कर्माशय आणि तिथे तुमचा अहंकार आहे. ते जे आहे ते आता फक्त त्याच्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये फक्त थोडासाच फरक आहे. अहंकार म्हणजे तुमचा बँक अकाउंट. पण बँक अकाउंटच्या या बाजूला समजा का मोठ्या मोठ्या बँक बघितल्या तर त्यांच्याकडे 50-50 कोटी अकाउंट होल्डर्स आहेत. काउंटरच्या या बाजूला बघितलं तर अकाउंट होल्डर दिसतात. बँकेच्या आतमध्ये जा तुम्ही, त्या काउंटरच्या आतमध्ये आलेला पैसा सगळा एकत्र करतात. मग कुठे अकाउंट होल्डर राहिले? आणि मग त्यानंतर तो जो कॅशियर असतो, तो कॅशियर सगळे नोट वगैरे जे काय आहे, कॉइन्स आलेले आहेत त्याचा हिशेब करून आणि मग तो सही करतो आणि बॉसच्याकडे त्याला त्याची सही घेतो आणि ती कॅश जमा करतो लॉकरमध्ये. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एकत्र झाली ना ती कॅश, ही वेगळी वेगळी जी दिसत होती, वेगळ्या वेगळ्या अकाउंट होल्डरनी जमा केलेली होती. तुमच्या पासबुक मध्ये फक्त एंट्री झालेली आहे, पण बाकी बँकेचा व्यवहार जो आहे तो पुढे सरकला. आज संध्याकाळपर्यंत ती सगळी कॅश एकत्र झाली, वेगळी वेगळी कुठे राहिली? म्हणून ईश्वरच सर्वभूताना. लक्षात ठेवा. आर आर जोशींनी काय काम करायचं, जयंतराव तोत्रेंनी काय काम करायचं, बदर साहेबांनी काय काम करायचं, कर्नाटकी साहेबांनी काय काम करायचं, हे सगळं विधिलिखित आहे. त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं. तुम्हाला असं वाटतं की मी काम करतोय, अकाउंट होल्डर मी आहे. नो वे. तुमच्याकडनं करवून घेतल्या जात आहे. आणि म्हणून अर्जुनाला कृष्णाने सांगितलं, हे बघ माझं विश्वरूप, मी तुझ्याकडनं करवून घेतोय. निमित्त मात्रम भव सव्यसाचित. म्हणून मग काय झालं, हा जर समजा का भाग बघितला तर इट इज बेटर. कर्म करा, परमात्मा तुमच्याकडनं करून घेतोय या भावनेने करा, व्यवस्थित करा, ईश्वराची पूजा आहे म्हणून करा. म्हणून या अध्यायामध्ये त्यांनी काही काही गोष्टी भगवान कृष्णाने परत आपल्या समोर टेबलावर ठेवलेल्या आहेत की त्या गोष्टी विसरायच्या नाही अर्जुना. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहींपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, भगवान कृष्ण म्हणतात. बघा, आपण जर भगवद्गीता वाचलेली आहे तर आपल्याला काय करावं लागेल, हा पॉइंट जो आहे हा अंडरलाईन करा. यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही. यज्ञ जो आहे हा आता तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, विधीपूर्वक यज्ञ करायचा आहे ना, तसं कुंड तयार करायचं, मग त्याच्यामध्ये आहुती द्यायची. हा जो यज्ञ आहे या यज्ञाच्या बाबतीत नाही म्हणत आहेत ते. ते म्हणतात की हा जो मोठा यज्ञ सुरू केलेला आहे तो जो ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम यज्ञ कर्म समाधिना ब्रह्म कर्म समाधिना. तो जो ब्रह्माचा यज्ञ चालू आहे, अव्यक्तापासून सृष्टी निर्माण होते, परत ती अव्यक्तात लीन होते, त्या ब्रह्माचा जो महायज्ञ आहे
ते सनातन अव्यक्त जे आहे ते याच्या पलीकडे आहे. पण अव्यक्तामधून हे म्हणजे विसर्ग होतो या सृष्टीचा आणि परत त्याच्यामध्ये लय होतो. हा जो महायज्ञ चालू आहे, या यज्ञाला तुझी काय आहुती आहे, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन, तो जो आहे त्याला यज्ञ म्हणतात. मग तुम्ही जॉब करा, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही काय वाटेल ते करा. तुम्हाला ती मुभा आहे. तुमचं शरीर पोषण, तुमच्या कुटुंबाचं पोषण करण्यासाठी तुम्हाला जो काय कर्म करायचंय ते करा. पण तुम्हाला हा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये मी माझी आहुती देतोय. स्वाहा इदम न मम, असं तो जो भाग आहे, म्हणजे तुम्ही त्याचं स्वच हनन करताय. आपण म्हणतो की नाही, अग्नये स्वाहा इदम न मम. मग तुम्ही अग्नीला दिलं, वरुणाला दिलं, इंद्राला दिलं, तुम्ही स्वतःकडे काहीच नाही ठेवलं. तसा हा यज्ञ आहे. तुम्ही ब्रह्माच्या यज्ञामध्ये सहयोगी झालात, सहभागी झालात. 4था अध्याय बघा तुम्ही. यज्ञाचे वेगळे वेगळे प्रकार समजावून सांगितलेत. आणि पैशातील यज्ञ करणं ह्याच्यापेक्षा ज्ञानाचा जो यज्ञ आहे, हा, तो ज्ञानाचा यज्ञ महत्वाचा आहे. कारण ज्ञान जर का झालं तर त्याच्यात मध्ये ती ताकद आहे की तो त्या कर्माशयाला दग्धबीज करून टाकेल. आणि म्हणून आपल्याला तो जो अग्नी आहे, ज्ञानाचा अग्नी पेटला, त्यांनी कर्माशय दग्ध करून टाकलं. कर्माशय दग्ध झाल्यानंतर मग अहंकार पण त्याच्यामध्ये विनष्ट झाला. आणि मग जसा इंधन संपल्यानंतर अग्नी शांत होतो, मग तसा तो अग्नी, ज्ञानाचा अग्नी जो आहे तो पण शांत झाला. आणि मग त्यानंतर जीवात्मा राहिला कुठं? झालं ना, जीवभावच संपवून टाकला त्यांनी. आणि हा जो भाग आहे, हा भाग आपल्या आयुष्यामध्ये आज ना उद्या, केव्हा ना केव्हा तरी आपल्याला आणावा लागेल. आपल्याला आपलं तथाकथित वेगळं अस्तित्व जे आहे ते संपवावंच लागेल. त्या वेगळ्या अस्तित्वामुळे आपले आई वडील नातेवाईक हे सगळे आपल्याला खरे दिसतात, खरे वाटतात. हे शरीर खरं वाटतं आणि हा संसाराचा व्यवहार खरा वाटतो. म्हणून यज्ञ, दान, आजकाल आता कलियुगामध्ये दान हे आपल्याकडे एक महत्वाचं शस्त्र राहिलेलं आहे. आपण दान करू शकतो, कारण आपल्याकडे परमेश्वर कृपेने आपण सगळे आपल्या पायावर उभे आहोत. आपल्याला जर का दान द्यायचं असेल तर सात्विक दान, ज्याला गरज आहे त्याला द्या. जिथे अन्नाची गरज आहे तिथे अन्न द्या, जिथे कपड्याची गरज आहे तिथे कपडे द्या. तुमच्याकडे ज्या वस्तू द्यायच्या आहेत त्या योग्य ठिकाणी द्या. त्या जर का तिथे दिल्या आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य, त्यांच्या चेहऱ्यावर जो एक आनंद दिसतो, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला, तर मग त्यानंतर तुम्हाला असं लक्षात ठेवा की त्याच्या रूपाने तुम्हाला परमेश्वराची सेवा करायचा चान्स मिळाला. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही त्याची सेवा करून त्याच्यावर उपकार नाही करत आहे. तो जो आहे परमेश्वराने त्याच्या रूपाने तुम्हाला दर्शन देऊन सेवा करायचा चान्स दिलेला आहे. म्हणजे सर्व्हिस टू ह्युमॅनिटी, सर्व्हिस टू गॉड. ह्युमॅनिटी म्हणजे कोणती? अशी ह्युमॅनिटी ज्यांना गरज आहे, जे गरजू आहेत. युनिव्हर्सल ब्रदरहुडचा कॉन्सेप्ट, एकच आत्मतत्व खेळतं, याचा कॉन्सेप्ट स्वामी विवेकानंदांनी कायम स्वरूपी प्रीच करत राहिले. म्हणजे थोडक्यात भगवान कृष्णाला जे सांगायचं होतं ते कुणाला कळलं? स्वामी विवेकानंदांना कळलं. जास्त मागे जायची गरज नाही. 150 वर्षापूर्वी हा एवढा मोठा तपस्वी योगी संन्यासी होऊन गेला. आज तुम्ही बघा, त्यांनी पूर्ण जगाला हलवून सोडलं, इतका त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. तो कॉन्फिडन्स कुठून आला? तो जो कॉन्फिडन्स होता, त्यांची जी तपश्चर्या होती, साधना होती, आणि रामकृष्णांचा आशीर्वाद जो होता, रामकृष्ण परमहंसांचा, त्याच्यामुळे बघा केवढं मोठं व्यक्तिमत्व तयार झालं. म्हणून यज्ञ, दान आणि तप त्यांनी क्लिअर कट सांगितलं. आज जर का तुम्ही बघितलं, कृष्णाचे मंदिरं बांधू नका, रामाचे मंदिरं बांधू नका. हे जे 45 कोटी लोक बिलो पॉवर्टी लाईन आहे, त्याच्यामध्ये रामाला बघा आणि कृष्णाला बघा. झालं. मग तुम्हाला भगवान कृष्ण कळला, तुम्हाला राम कळला, तुम्हाला माऊलींनी जे सांगितलंय ते कळलं, तुम्हाला आदि शंकराचार्यांनी सांगितलं ते कळलं, आणि स्वामी विवेकानंद सांगितलं ते कळलं. आज जर का 45 कोटी लोक या देशामध्ये बिलो पॉवर्टी लाईन आहेत, गरिबीशी लढतात आहेत, झुंजतात आहेत, मग तिथे तुम्हाला आपला परमेश्वर बघायचा आहे. परमेश्वर जो आहे तो सर्वव्यापी आहे. तो जो आहे या समरूपामध्ये सगळीकडे स्थित आहे. आणि म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये भगवान कृष्णांनी क्लिअर कट सांगितलं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणो गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिना. मी समरूपात सगळ्या सृष्टीमध्ये विद्यमान आहे. आणि म्हणून ईश्वर भाव जो आहे प्रत्येकात जो आहे, त्याचं पूजन जे आहे ते करा. बाकी तुम्हाला मंदिरं बांधायची असतील तर बांधा, तिथे काय करायचं असेल ते करा, लोकांना काय मार्गदर्शन करायचं. पण हा जो आपल्या भारतामध्ये आज फार मोठा प्रश्न आहे, ज्याला आपण ट्रायबल्स म्हणतो, त्यांना आपण मेन स्ट्रीम मध्ये नाही घेतलं. ते जे आहेत ते गरीब आहे, अत्यंत गरिबी असल्यामुळे आज ते नक्सलाईट झाले, कारण त्यांना आपण काही मदत नाही केली.
लक्षात ठेवा. म्हणून दानाचं महत्व आहे. आणि तप, हा जो तपाचा भाग आहे, हा तपाचा भाग वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन मध्ये बघायची गरज नाही. गृहस्थाश्रम हा पण एक तप आहे. आज कल्पना करा, आपल्या आईवडिलांना त्यावेळी जो पगार होता, त्या पगारामध्ये त्यांनी आपलं शिक्षण केलं, आपल्याला आपल्या पायावर उभं केलं, आपल्याला त्यांनी आपलं पोट कापून त्यांनी आपल्याला इतकं पुढे आणलं. पुढची पिढी जी आहे ती त्याचा ऍडव्हान्टेज घेते, पण पहिली पिढी जी आहे ते अनेक वर्ष पूर्ण आयुष्य दोन दोन खोल्यांच्या घरात राहिले. त्यांनी स्वतःचं सुख कमी केलं, स्वतःच्या गोष्टी ज्या होत्या स्वतःला त्यांना त्यांना काय वाटत नसेल का की मोठा फ्लॅट असला पाहिजे, हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. पण कर्ज घेऊन मी आयुष्य जगणार नाही, माझ्याकडे जेवढं आहे तेवढ्या याच्यामध्येच मी करणार. आणि ते त्या पिढीनी आज पुण्यामध्ये तुम्ही बघा, कुमठेकर रोड, तुमचे ते जे केळकर रोड, तिकडे ज्या जुनी जुनी घरं आहेत, म्हणजे 50-50 वर्ष चाळी आहेत, तिथे लोक राहिले एका खोलीमध्ये, संसार केला. कसा केला असेल? तो जो भाग आहे त्याच्यामध्ये देखील तो एक तप आहे. त्यांनी आपल्या गरजा कमी केल्या, मुलांना मोठं केलं. आज आता कसं, मुलगा लग्नाच्या आधीच बायको म्हणते तिकडे राहायचं नाही बरं का, एक मला 2 बीएचके फ्लॅट घेऊन दे. म्हणजे तो 2 बीएचके फ्लॅट घेतो, 85 लाख 90 लाखाचं कर्ज घेतो. मग त्यानंतर तो सॉफ्ट लोन घेतो, कारण घरामध्ये त्याला सगळं फर्निचर वगैरे पाहिजे. आणि मग त्यानंतर त्याला त्याचं घर जे आहे ते घर चालू ठेवण्यासाठी ऑलरेडी 1.5 कोटीचं कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. दे वुड लाईक टू लिव्ह विथ लक्झुरी फ्रॉम डे 1. झालं, संपलं. मग एकाचा पगार जो आहे, दोघं सर्व्हिस करतात, एकाचा पगार जो आहे त्याच्यावर घर चालतं. तप जे आहे ते तप सापेक्ष आहे. तपश्चर्या करण्यासाठी तिकडे हिमालयातच गेलं पाहिजे असं नाहीये. संसारात राहून देखील जे तप केलं जातं त्याला पण आपण क्रेडिट पॉईंट दिले पाहिजे. आणि ते जे तप आहे ते बरेचदा जास्त त्रासदायक असतं, कारण ते जे आहे परिस्थितीनुरूप तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं, है ना. आता समजा जर का 15 वर्षाचं वय आहे, 16 वर्षाचं वय आहे, अचानक वडील वारले, मग आता काय करावं लागेल? शिक्षण करायचं होतं, हायर एज्युकेशनला जायचं होतं, 16व्या वर्षी जॉब शोधतोय मुलगा, कारण घर कसं चालेल? आज कल्पना करा, बऱ्याच लोकांचं जर तुम्ही अनालाइज केलं तर तो पण तपाचा एक भाग आहे. त्यामुळे तप आपल्या हिशोबाने आपण त्याला काय म्हणतात ते डायमेन्शन ठरवू शकतो. उलट ते अवश्य केले पाहिजे असं भगवान कृष्ण म्हणतात. कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. बघा, यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम. म्हणजे तुम्ही कल्पना करा, संसारात राहायला त्यांनी यज्ञ, दान, तप व्यवस्थित कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून जर का त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उतरवलेलं असेल तर त्याला सगळ्यात जास्त मार्क द्यायचे. पावनानी मनीषिणाम, हे यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, यांच्या आयुष्यात आता परमेश्वर उतरलेला आहे, यांचं आयुष्य सोन्यासारखं झालेलं आहे. असं जर समजा जर का असेल तर मग आपल्याला लक्षात येईल, अत्री हे जे होते यांचे म्हणजे दोघं जण, पती पत्नी दोघं जण फार, अत्रीच्या बरोबर अनुसूया, महासती अनुसूया, कल्पना करा तुम्ही काय तिचं तपोबल असेल की 3 शक्ती ब्रह्मा विष्णू महेश या 3 शक्तींना तिने आपल्या तपोबलाने तिने आपल्या पुत्र रूपामध्ये, दत्त रूपामध्ये प्राप्त करून घेतलं. कल्पना करा, मुलं तर व्हायला पाहिजे, सगळ्यांना वाटतं मुलं व्हायला पाहिजे, पण कसं मूल व्हायला पाहिजे? ती जी अनुसूया होती तिची पॉवर बघा काय असेल. ती दत्ताला जेव्हा पाळणा झुलत होती तेव्हा ती काय म्हणत होती? शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी, संसार माया परिवर्जितोसी, संसार माया परिवर्जितोसी. दत्त महाराजांना पाळणा पाळणा झुलताना जो मातेकडनं जो मंत्र मिळाला बघा, पूर्ण सगळ्या सिद्धी पायाशी लोटत होत्या. म्हणजे नाथ संप्रदाय जे होते तर ते आदिगुरु होते. अचिव्हमेंट तुम्ही बघा, काय आयुष्यामध्ये काय अचिव्हमेंट केली, याच्या पलीकडे इव्हन भगवान कृष्ण उदाहरण देताना म्हणतात उद्धवाला की जर का तुला असं उदाहरण बघायचं असेल तर तुला दत्त महाराजांचं सांगतो. आणि मग त्यांचे 24 गुरु येतात. भागवतामध्ये दत्ताचं जे आख्यान आहे ते आख्यान अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं होतं. आणि म्हणून यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम, एक नाही आपल्याकडे अनेक उदाहरणं आपल्याला भेटतील. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत.
हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. कारण आता अर्जुनाला युद्ध करायचं. युद्ध जर करायचं असेल तर त्या कर्माच्या बाबतीत आसक्ती झाली, मोह झाला तर गडबड होणार. म्हणून माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. म्हणून इतर ही सर्व कर्तव्य कर्मे, आसक्ती आणि फलांचा तुला काय करायचं त्याचं फळ काय होईल, ते त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील हा तू विचार करू नको. हे धर्मयुद्ध आहे, तू तुझा रोल प्ले कर. आणि म्हणून मग त्यांनी करिष्ये वचनम तव याच अध्यायामध्ये शेवटी तो म्हणतो. म्हणजे अर्जुनाला व्यवस्थित गीता कळली. नाही तर काय होतं, लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागतात, आपलं इंटरप्रिटेशन काढतात आणि आपल्या मार्गाने जातात. अर्जुनाने जे इंटरप्रिटेशन काढलं ते इंटरप्रिटेशन आपल्याला जर कळलं तर आपल्याला भगवद्गीतेचा गर्भित अर्थ कळला. आणि म्हणून हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे, याला अंडरलाईन करा आणि याप्रमाणे आयुष्य जगा. कर्तव्य कर्मे, आसक्ती आणि फळांचा, कारण तो जो भाग आहे तो त्यांनी समजावून सांगितला होता ना. तुम्ही जर समजा का तिसरा अध्याय बघितला, तिसऱ्या अध्यायामध्येच ते सुरू करतात. तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो हि आचरण कर्म परम आपनोति पुरुष. ज्यांनी आसक्ती सोडून कर्म केलं, फळाची अपेक्षा नाही ठेवली, परम आपनोति पुरुष, तो परमात्माला प्राप्त होतो. और क्या चाहिए. तुमच्याकडे त्यांनी चाबी दिलेली आहे ना, की कर्म जे आहे कर्मयोग करून पण आपल्याला परमात्मा प्राप्ती करता येते. आणि म्हणून पुढे भगवान कृष्ण आता म्हणणार, नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्यस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. आता ते समजावून सांगतात की तामस, राजस आणि सत्व या तिघांच्या गुणांच्या परिणाम बघून लोक त्या कुठल्या पद्धतीने वागणूक करतात. निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. बघा, निषिद्ध कर्म करायचंच नाही आणि काम्य कर्मांचं स्वरूपतः म्हणजे त्याच्या बाबतीत आसक्ती न ठेवता ते करायचंय. आपल्याला त्यावेळी मॅट्रिक व्हायचं होतं, आपण मॅट्रिकची परीक्षा दिली. आपल्याला ग्रॅज्युएट व्हायचं होतं, आपण ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली. आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, आपण त्याची परीक्षा दिली. आता ते जे सर्टिफिकेट आहेत त्या सर्टिफिकेटचा काही उपयोग आहे का? झालं ना. आता त्यानंतर नोकरी केली, ते सर्टिफिकेट आता तुम्ही भिंतीवर लावले काय आणि ड्रॉवर मध्ये ठेवले काय? तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा उपयोग झाला आयुष्यामध्ये, तुम्हाला तुमच्या हिशोबाने जॉब मिळाला, व्यवस्थित झालं सगळं. आयुष्यामध्ये काही काही गोष्टी ज्या असतात त्या तात्कालिक असतात. त्या तात्कालिक झाल्यानंतर मग तुम्ही त्याच आयुष्यामध्ये तुम्ही जर समजा का आपले जुने सर्टिफिकेट बघू लागलात, जुने फोटो बघू लागलात, जुनं सगळं आठवू लागलात, तर तुमच्या लक्षात येईल की आता आयुष्य बरंच पुढे सरकलेलं. त्या सगळ्या आठवणी राहिल्या आता, पण ते परत नाही येणार. म्हणून लक्षात ठेवा, तो जो भाग आहे तो त्यावेळी तात्कालिक होता, पण आता त्याचा रेलेव्हन्स संपलेला आहे. म्हणून काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे. म्हणून परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. नियत कर्म कोणते आहेत? आपली ड्युटी, आपल्याला जे करायचे ते नियत कर्मात येतात, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. तर स्वरूपतः त्याग योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. अर्जुनाला हेच करायचं होतं. अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं, कारण तो काय म्हणत होता, युद्ध केल्यामुळे माझे नातेवाईक मरतील, माझे गुरूंना मारावं लागेल, पितामहांना मारावं लागेल. जेव्हा भगवान कृष्ण त्याला म्हणाले, हे काय शंढपणा लावलेला आहे, कसली भाषा बोलतोय, गांडीव कशाला ठेवून दिला, तू क्षत्रिय आहेस. तो म्हणतो महाराज मला नपुंसक म्हणू नका, माझ्यामध्ये षंडत्व नाही आहे. मी मरायला घाबरत नाही, मी मारायला घाबरतोय. कुणाला मारायचं? गुरुला मारायचं शक्यच नाही महाराज. कुणावर शस्त्र उगारायचं? भीष्मांवर. कसं तुम्ही मला सांगताय? ते पण शस्त्र भगवान कृष्णांनी काढून घेतलं, कारण तो मोहाचा भाग होता. माझे पितामह, माझे गुरु हा जर समजा जर का भाग असेल तर मग अर्जुनाला ते सांगतात, या हा जो मोह आहे हा तुला आत्मविस्मृतीमुळे झालेला आहे. हा जो मोह आहे या मोहाचा त्याग करून आपलं कर्तव्य कर्म कर, नाहीतर युद्ध झालंच नसतं. आणि म्हणून तामस त्याग जो आहे जो अर्जुनाला करायचा होता त्याला भगवान कृष्णांनी काटून टाकला. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. आता राजस त्यागाच्या बाबतीत ते सांगतात, जे काही कर्म आहे ते दुःख रूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. का? तर कर्म करण्यासाठी म्हणजे तुम्हाला कष्ट करावे लागतात ना.
आता कष्ट तर करावे लागतील. आज जर समजा का मुंबईला पोस्टिंग झालेलं असेल तर लोकांनी प्रवास करावा लागेल. सकाळी 6 वाजता म्हणजे लोक 6 वाजता मार्गस्थ होतात, लोकल पकडतात, ऑफिसला जातात, रात्री 10 वाजता येतात. आता मुंबईला राहायचंय, त्यांना कष्ट करावे लागतात, कारण ती मुंबई आहे. जीवाची मुंबई केल्याशिवाय खऱ्या अर्थाने मुंबई कळत नाही. आपण काय करतो, आपण फक्त टुरिस्ट म्हणून जातो, टॅक्सी करतो आणि पूर्ण मुंबई फिरून येतो. मग आपल्याला काय दाखवतो, तो गेटवे दाखवतो, आपल्याला ताज दाखवतो, आपल्याला तो म्हणजे काय म्हणतात सीलिंग दाखवतो. हे सगळं चांगलं चांगलं दाखवतो. आपल्याला वाटतं वा वा मुंबई किती मोठी आहे, मुंबई किती झकास आहे. राहून बघा तुम्ही तिथे, मग कळेल. सकाळी ती जी रेलपेल असते ऑफिसला जाण्यासाठी लोकल, 75 लाख लोक रोज कम्युट करतात मुंबईला. मग त्यानंतर कळतं की अरे हे जितकं सोपं दिसतंय तितकं नाहीये. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, आता तिथेच राहायचं ना, तिथे जॉब करायचा तर करावं लागेल. मग ते ऍडजस्ट करावं लागतं. जर समजा का लहान गावातून मोठ्या शहरात आलेला आहे तर टाइम मॅनेजमेंट करावं लागतं. थोडक्यात तो जो भाग आहे तो जसा आपण ऍडजस्ट करतो तसं आपल्याला आयुष्यामध्ये या गोष्टी कळल्या पाहिजे की ठीक आहे ना, एक्सेप्ट दॅट ना, काय फरक पडतोय. आज जर समजा जर का तुम्हाला चांगली ऑफर आलेली, चांगला जॉब आलेला आहे आणि तुम्हाला लहान शहरातून जर समजा का मोठ्या शहरात यावं लागलं, तर मोठ्या शहराचे टक्के टोणपे खावे लागतील. आज आता बघा, आम्ही जेव्हा इथून निघतो बालेवाडीहून युनिव्हर्सिटीला ट्रॅफिक जॅम एवढा असतो सकाळच्या वेळी की बस रे बस. 2-2 तास लागतात. म्हणजे तो ट्रॅफिक कंप्लीट म्हणजे हे करून आणि पुढे आपल्या गंतव्याला पोहोचायला. म्हणजे तेवढं प्लॅनिंग करावं लागतं. आता हा ट्रॅफिक आहे, इट्स अ नेसेसिटी. काय करणार काय आता? तुम्हाला ते फेस करावं लागेल. थोडक्यात त्याला घाबरून चालत नाही. आपण त्याला एक्सेप्ट करून मग पुढे सरकतो, तसला भाग आहे. तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकाराने मिळत नाही. म्हणजे आयुष्यात देखील तुम्ही जर समजा जर का म्हटलं की नाही हे म्हणजे काय म्हणतात मला करायचं नाही, कारण याच्यामध्ये आपल्याला शरीराला जास्त त्रास आहे, तर तसा भाग नको ठेवायला. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलं चैव स त्याग सात्विको मतः. आता सात्विक त्याग याला अंडरलाईन करा, हे आपल्याला करायचंय. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. कारण सात्विक त्यागामध्ये त्या कर्माच्या बाबतीत, आता जर समजा का ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला आहे ना, आता ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला, उगाच हॉर्न वाजवतोय, उगाच त्या ड्रायव्हरला शिव्या देतोय. आता तो कॅब काय करेल, तो ऑटोवाला काय करेल? तुला लवकर जायचं होतं तर लवकर निघायचं होतं. ट्रॅफिक जॅम आहे तर आहे. अनपेक्षित काही गोष्टी होतात, मग त्यानंतर तुम्हाला ट्रॅफिक जॅम मध्ये अडकावं लागतं. मग त्यावेळी उगाच भडकाभडकी करायची, जीवाला त्रास करून घ्यायचा, उगाच गाडी काढली, उगाच आता बाहेर पडलो, त्यापेक्षा शांतपणे बसले राहा. एक्सेप्ट इट ना. कारण तो जो भाग आहे तो तुम्हाला, आता मीटिंगला जायचंय, मीटिंग उशिरा होईल, मेसेज पाठवा की उशीर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेलो आहे. समोरून जर रिटर्न मेसेज आला की नो प्रॉब्लेम, तुम्ही मला भेटायला या, तर जा ना. तुमचा टाइम शेड्यूल डिस्टर्ब होईल. म्हणून त्या ज्या गोष्टी आहेत, संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. आयुष्यात आलेले प्रसंग जे आहेत, बरे वाईट, हे सगळे एक्सेप्ट करावे लागतील. तुम्ही जर समजा का म्हटलं की सगळं चांगलंच भेटलं पाहिजे, असं कुठलंही आयुष्य नाहीये. म्हणतात ना समर्थ, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. सुख आहे तर दुःख पण मिळेल, मग दुःखाला एक्सेप्ट करा. मग त्यावेळी डिप्रेशन मध्ये गेले, त्यावेळी जर समजा जर का म्हणजे काय म्हणतात त्याला मनोरुग्ण झालात आणि मग तिकडे काय रिहॅबिलिटेशन मध्ये पाठवावं लागलं, त्याला काय अर्थ आहे? मग म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सेप्ट द रियालिटीज ऑफ लाईफ. ते पण एक महत्वाचं आहे. कारण संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. त्यांनी अगदी क्लिअर कट सांगितलेलं आहे. मला वाटतं आजचं सत्र आपण इथे संपवू. तुम्हाला जर या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती.
दिसतंय.